आज करूया पाणीपुरीचा बेत. मस्त. पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य: पुदिना, कोथिंबीर, चिंच, भिजवलेले खजूर, जिरं, मीठ, थोडासा मसाला, गूळ, हिरव्या मिरच्या आणि आम्ही मूग भिजवून घेणार आहोत, ते शिजवून घेणार. बघू शकता आता मी भिजवलेल्या खजूरच्या कशा बिया काढून घेत आहे गोड चटणीसाठी. त्या बिया काढून घ्यायच्या सर्व खजूरच्या आणि गोड चटणी तयार करूया. आपण आता गोड चटणीसाठी मिक्सर मध्ये खजूर घालून घेऊया. नंतर थोडी चिंच टाकूया. चवीपुरतं मीठ घेऊया आणि इथे मी गूळ घेणार आहे थोडा. चटणी लाल येण्यासाठी मी थोडा मसाल्याचा वापर करणार आहे. आणि आता वाटून घेऊया. थोडं पाणी टाकूया आणि आता मिक्सर. आता आपण चटणी वाटून घेऊया. बघू शकता आता कसं वाटून घेतलंय बारीक. ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. बघा कशी झाली गोड चटणी. आता करून घेऊया हिरवी चटणी. हिरवी चटणीसाठी मी पुदिना धुवून घेतलेला आहे स्वच्छ. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती टाकायची. थोडी मिरच्या टाकायच्या, गूळ टाकायचा थोडा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी जिरं टाकणार आहे. इथे चिंच थोडी टाकणार आहे. पाणी टाकून घेऊ, वाटून घेऊया. आता आपण हिरवी चटणी वाटून घेऊया. आता मी हिरवी चटणी वाटून घेतली आहे. आता एका भांड्यावर आपण चाळण घ्यायची गाळायला आणि हे सर्व गाळून घ्यायचं हिरवी चटणीचं. बघू शकता कसे पडतं. चमच्याच्या सहाय्याने आपण गोल 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 फिरून चटणी पूर्ण पाणी गळून घेऊया. बघू शकता कशी हिरवी चटणी झाली मस्तपैकी. आणि आपली लाल चटणी पण छान झाली आहे. दोन्ही चटण्या तयार झाल्या. आता आपण कढईमध्ये मूग शिजवून घेऊया. मूग शिजवताना तेलाचा वापर वगैरे काही करायचा नाही. तर चवीपुरतं थोडं मीठ टाकायचंय. चवीपुरतं थोडं मीठ टाकायचंय. पाणीपुरीला शक्यतो रगडा वापरतात, पण आम्ही इथे मूग वापरतो. मूग चांगले हेल्दी असतात खाण्यासाठी मुलांना वगैरे. आता हे शिजवून घेऊया मूग. बघू शकता आता मूग कसे शिजलेत. जास्त मूग शिजवायचे नाहीत, ते थोडेसे वाफवून घ्यायचे फक्त. तर मी डिश मध्ये सर्व करत आहे.
तोंडात